भाऊ काय सांगाल, गेल्या अनेक दिवसांपासून मनसे महायुतीमध्ये येणार अशा प्रकारच्या चर्चा होत्या. आज मनसेने जाहीर केलेलं आहे की महायुतीला पाठिंबा देत आहेत. तुम्ही कसं बघताय त्यांच्या अतिशय स्वागतार्ह निर्णय आज माननीय राज ठाकरेंनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांनी बिनशर्त पाठिंबा युतीला या ठिकाणी दिला, महायुतीला आम्हाला या ठिकाणी दिला आणि त्यामुळे निश्चितच एक मोठी आमच्या मतांमध्ये भर ही या निर्णयामुळे पडणार आहे. मला वाटतं अतिशय चांगला निर्णय, स्वागतार्ह निर्णय त्यांनी घेतलेला आहे. कुठेही आपले मतांमध्ये विभाजन होऊ नये, कारण आम्ही समविचारी आहोत. सुरुवातीपासून आपल्याला कल्पना आहे, अगदी बाळासाहेबांपासून आपण 30-35 वर्ष सोबत होतो, राजसाहेब आमच्यासोबत होते आणि म्हणून समविचारी आपण सगळे लोक आहोत. एकाच विचाराने आपण पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून त्याच्यामध्ये विभाजन होऊ नये. कारण आपण बघितलं आहे अनेक वेळेला अगदी 50 मतांनी 25 मतांनी सुद्धा लोकसभेची जागा आपण हरलेलो आहोत या राज्याच्या देशामध्ये. अतिशय छोट्या छोट्या मतांमुळे नामुष्की आलेली आहे आणि म्हणून याच्यामध्ये विभाजन होता कामा नये, कुठेही याच्यामुळे जागा कमी होता कामा नये. आणि म्हणून मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी स्पेशली असं म्हटलेलं आहे, विशेष करून की मोदीजींवर त्यांचा किती विश्वास आहे आणि त्यांना पुढे करण्यासाठी, त्यांना पंतप्रधान करण्यासाठी मी बिनशर्त पाठिंबा देतो असं त्यांनी जे वक्तव्य केलं ते खरं अतिशय स्वागतार्ह आहे. आणि यामुळे तर मतांचं आमचे विभाजन होणार नाही आणि मला असं वाटतं की अतिशय अनपेक्षित आकडा आपल्याला महाराष्ट्रातून लोकसभेच्या उमेदवारांचा, आमच्या खासदारांचा बघायला मिळेल. इतके 30-35 वर्ष सोबत असलेले एक ठाकरे आता विरोधात आहेत आणि दुसरे ठाकरे मात्र आपल्या सोबत येतात, याचा फायदा होईल. मला वाटतं उद्धवजींचं पुण्य संपलं. आतापर्यंत जे होतं ते कामात आलं, पण आता त्यांचं पुण्य संपलेलं आहे. म्हणून त्यांनी इतका चुकीचा निर्णय, मी कालही म्हटलं की इतका चुकीचा निर्णय त्यांनी केला आणि छोट्याशा खुर्चीच्या हव्यासापायी त्यांनी आपलं सगळं राजकीय करिअर संपवून घेतलेलं मला असं वाटतं. आणि म्हणून आता त्यांच्याकडे कोणी 4-6 आमदार राहिलेले नाहीत, 2-3 त्याच्याकडे खासदार राहिलेले नाहीत आणि इतकी दयनीय अवस्था त्यांची झालेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं ते थोडेसे, आता मी आता काही बोलणं फार संयुक्तिक होणार नाही, परंतु ज्या पद्धतीने त्या मोदींवर टीका करतायत, त्यांच्याबद्दल बोलत आहेत, मला वाटतं थोडंसं वैफल्यग्रस्त झालेले दिसत आहेत ते. आणि कुठल्या मानसिक स्थितीत बोलत आहेत मला कळत नाही आहे, कारण ज्या पद्धतीने ते बोलत आहेत, जे वक्तव्य करत आहेत मोदींच्या बाबतीमध्ये, खरं म्हणजे त्यांनी ते करू नये मला अजूनही असं वाटतं आहे. पण दुर्दैवाने ते अतिशय रोज दररोज सकाळ झाली की अतिशय खालच्या पातळीवर, खालच्या भाषेमध्ये मोदींवर त्या ठिकाणी टीका टिप्पणी करता आहेत. त्यामुळे त्यांची मनस्थिती, त्यांची मानसिक स्थिती काय हे सगळ्यांच्या लक्षात येतं आहे. दुसरा एक प्रश्न सध्या आज चर्चेमध्ये होता की न्यायालयाने रक्षा खडसेंना गौण खनिज प्रकरणात नोटीस बजावली आहे. जर बजावली असेल तर ती अडचणीचा विषय तुम्हाला असं वाटतं? नाही, निवडणुकीसाठी मला नाही वाटत की काही ती अडचणीचा विषय असेल. हा न्यायप्रविष्ट विषय आहे. याच्यावर काय त्यांना नोटीस दिलेली आहे, त्यांचं म्हणणं ते देतील, न्यायालय ऐकून घेईल. पण निवडणुकीमध्ये किंवा उमेदवारीवर त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. एकनाथ खडसेंनी आपल्याला अभ्यास करून बोललं पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली. आपण म्हटलेलं होतं की ग्रामपंचायत सुद्धा त्यांच्या ताब्यामध्ये नाही. त्यांनी म्हटलं की माझ्याकडे 2-4 सोडल्या तर सर्व ग्रामपंचायती, सोसायट्या या आपल्या ताब्यात आहेत. आता मी काय बोलू, याचा विचार ते ग्रामपंचायतीपर्यंत आलेले आहेत, त्यांच्या गावाच्या ग्रामपंचायतीपर्यंत आलेले आहेत. यावरूनच तुम्हाला कळेल की त्यांची परिस्थिती काय, स्थिती काय. पण आता मला सध्या खूप कामं आहेत. मला एका दिवसामध्ये 4-4 जिल्ह्यांचा प्रवास करावा लागतो आहे. आता मला काही फार त्यांच्याशी बोलायला किंवा त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला माझ्याकडे आता वेळ नाही सध्या. ते आपल्या पक्षात येत आहेत म्हणून टीका करत नाही तुम्ही आता? नाही, टीकेचा विषय नाही, मी जे आहे ते बोललेलो आहे. पण रोज रोज त्यांना काही कामं नाही आहे. मला भरपूर कामं आहेत सध्या. त्यामुळे मला खूप पळायचं आहे, धावायचं आहे. एका दिवसामध्ये 1,500-2,000 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. तर मी परवा हिंगोलीला गेलो, म्हणजे बुलढाण्याला गेलो, तिथून हिंगोलीला गेलो, तिथून परभणीला गेलो, तिथून नांदेडला गेलो, तिथून पुन्हा परभणीला. म्हणजे मला खूप कामं आहेत सध्या. तर तेवढा वेळ तर मला त्यांच्या प्रश्नाचं, प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला माझ्याकडे नाही आहे. या ठिकाणी महायुतीचे सर्व घटक पक्ष सोबत होते. काय या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले, काय विषय होते? नाही, आज जळगावच्या दोन्ही जागा आम्हाला अतिशय मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यायचं आहे. म्हणजे आम्ही कदाचित महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डही करू अशी आमची स्थिती या ठिकाणी आहे. 3 मंत्री, तिन्ही आमच्या युतीमध्ये जे मुख्य घटक आहेत, मग शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि भाजप, आम्ही तिघंही या ठिकाणी मंत्री या ठिकाणी आहोत. 11 पैकी 10 आमदार आमचे या ठिकाणी आहेत, MLC आमचे आहेत, 2 खासदार आमचे आहेत, जिल्हा परिषद आमची आहे, बँक आमची आहे, दूध संघ आमचा आहे. आणि म्हणून अतिशय चांगली अनुकूल परिस्थिती
या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये दोन्ही लोकसभेच्या जागेसाठी आमची आहे आणि म्हणून आमची आज बैठक या ठिकाणी झाली. तिन्ही मंत्री मी हजर होतो, सगळे आमदार सर्व पक्षीय आम्ही या ठिकाणी हजर होतो, आमचे पदाधिकारी होते आणि त्याच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली. पुढची सगळी रणनीती आपली ठरलेली आहे. 16 तारखेला आमची महायुतीचा मेळावा या ठिकाणी दोन्ही मतदारसंघाचा होणार आहे आणि 22 तारखेला आम्ही फॉर्म भरणार आहोत, उमेदवारी अर्ज भरणार आहोत दोन्ही उमेदवारांचा, स्मिताताईंचा पण आणि रक्षाताईंचा पण. आणि मला वाटतं त्या दिवशीच तुम्ही बघाल गर्दी आणि फॉर्म भरायला आलेले सगळे आमचे कार्यकर्ते, त्यावरून आपल्या लक्षात येईल की आम्ही किती मताधिक्य या ठिकाणी घेऊ. पक्षांतर्गत नाराजी पण आहे तिघी पक्षांमध्ये, ती कशी दूर करणार आहे? कुठेही नाराजी नाही, आमचं सविस्तर बोलणं झालेलं आहे. मागच्या आठवड्यात आमची बैठक झाली, आजही आमची बैठक झाली. आम्ही ठरवलं आहे तिघी पक्षांनी, RPF आमच्यासोबत आहे, कवाडी गट आमच्यासोबत आहे, जानकरांचा पक्ष आमच्यासोबत आहे. पण आम्ही सर्वांनी ठरवलेलं की विक्रमी मतं, कारण आमच्याकडे परिस्थिती अनुकूल आहे, विक्रमी मतांनी आम्हाला या दोन्ही जागा निवडून आणायच्या आहेत. तुम्ही बघाल की महाराष्ट्रामध्ये आम्ही जळगाव आणि रावेर मतदारसंघ हा अतिशय पुढे राहू किंवा 1 नंबरवर सुद्धा राहू. हो, नाशिकसाठी आपण सगळे नाशिकचे सर्वस्व आपण भाजपाचे आहात, त्या ठिकाणी उमेदवार कोण असेल? आता ते बघा 5-6 ठिकाणी अजूनही उमेदवार कोण याबाबत साशंकता आहे. तपासतात, आमचे सगळे नेते आहेत, तिन्ही पक्ष आहेत, जागा कुणाला सुटेल, उमेदवार कोण असेल या बाबतीमध्ये आमचे ज्येष्ठ नेते आहेत, म्हणजे एकनाथजी आहेत, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, हे या बाबतीमध्ये निर्णय करतील. आणि निर्णय न झाला तर वरती शेवटी आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे, अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, हे या बाबतीमध्ये विचार करतील. पण निश्चित आम्ही सगळे एकत्रितपणे लढतो आहोत, आमच्यामध्ये कुठेही दुमत नाही आहे. आणि या सगळ्या जागा उत्तर महाराष्ट्रातल्या, मी तुम्हाला पुन्हा सांगेल, उत्तर महाराष्ट्रातल्या गेल्यावेळी 8 जागा आपण मोदीजींना त्या ठिकाणी निवडून दिलेल्या होत्या. यावेळेलासुद्धा 8 जागा, एकही जागा आम्ही लूज करणार नाही. 8 जागा आमचे मतदार या भारतीय जनता पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या जागा हे निवडून देतील. खडसेंचा प्रवेश कधी होईल ते त्यांनाच माहीत, त्याची हॉटलाईनवरती आहे, त्यामुळे मला त्याच्याबद्दल माहिती आहे. मी कालही सांगितलं की ते खूप मोठे नेते आहेत, ते खाली मुंबईत महाराष्ट्रात कोणाशी बोलत नाही, त्यामुळे तर ते म्हटलं की माझं वरती ठरलेलं आहे, तर त्या बाबतीमध्ये ते सांगू शकतील. रक्षाताईंनी म्हटलं की निर्णय घेताना देवेंद्रजी आहेत, आपण आहेत, नड्डाजी आहेत, यांचा एकत्रित निर्णय होईल, तरच तेव्हाच होईल. नाही, मला अजून काही माहिती नाही या बाबतीमध्ये किंवा अजून आम्हाला वरती बोलवणं आलेलं नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेला कोणी विचारेल त्यावेळेला आम्ही बोलू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.